नमस्ते. पंधरे सावित्रीबेन म्हटलं की निसर्गाशी नातं जपणारी लोक या ठिकाणी येत असतात. असेच काहीसे आपल्या सावित्रीबनात शारदाबाई पवार विद्यालयाचे काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासाठी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतील सरपंच साहेब. नमस्ते. आज आपल्या पंधरे ग्रामविकास मंचाच्या सावित्रीबनामध्ये शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या 12वी क्लासच्या सर्व आलेल्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी ग्रामपंचायत पंधरे आणि सावित्रीबेन पंधरे यांच्यामार्फत स्वागत करतो. आणि त्यांना जो वृक्षारोपणाचा जो विचार केला तो खरंच स्तुत्य आहे. कारण जर विद्यार्थ्यांच्याकडून जर वृक्षारोपण घडत गेलं तरच मला नाही वाटत की आपली पृथ्वीवर वृक्षारोपण कमी होईल. परंतु मुलांनीच जर ह्याच्यात सहकार्य घेतलं आणि तितक्याच काळजीनं वृक्षारोपण केलं आणि फक्त वृक्षारोपण नाही आहे तर प्रत्येकाने ते वृक्षारोपण करून त्याचं जतन करावं. ते झाड कसं प्रॉपरली येईल हेच बी पाहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या घरी किंवा गावात जर हा असं आता कसं आमचा हे 10-12 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही ह्या ग्रुपमधून हे रोज एवढे जवळजवळ 7 ते 8 हजार झाडं जगवलेले आहेत. तसंच आपण सर्व विद्यार्थ्यांनी जर एकत्र येऊन काम केलं तर आपापल्या गावामध्ये 4 विद्यार्थी लोक जरी आली तर ते लोक एकमेकाला साखळी होती आणि ती जर केली तर ते अगदीच चांगलं होईल आणि ते पंधरेमध्ये सावित्रीबनात तुम्ही झाड लावल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. मॅडम, आपण आज या ठिकाणी आलात त्याच्या मागचं काय कन्सेप्ट आहे? मुली माहिती देतील. कोण आहे? नमस्कार, मी पायल भंडलकर. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खरंच आभार. मी शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. इयत्ता 12वीत शिकत आहे. आज आपण इथे वृक्षारोपण करण्यासाठी आलो आहोत. 1989मध्ये लोकसंख्या 1989मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. परंतु नंतर 1990मध्ये 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा उद्देश असा की वाढती लोकसंख्या, त्याच्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवर ताण, सामाजिक आर्थिक समस्या, आजच्या दिवशी याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी म्हणून आपण वृक्षारोपण आज आम्ही हा छोटासा कार्यक्रम राबवला आहे. आणि वृक्ष आणि माणूस याच्यातलं खूप जवळचं नातं आहे. जसं की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि माणूस ऑक्सिजन घेतो. झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि माणसाला ते ऑक्सिजन देतात आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आपण असं जर वृक्ष तोडत राहिलो तर कालांतराने वृक्ष संपतील आणि मानवाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन घ्यावा लागेल. हा WHO चा इशारा आहे. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार, मी शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची प्राध्यापिका आहे. माझं नाव भापकर अनिता. आम्ही हा लोकसंख्या दिन इथं साजरा करायचा उद्देश किंवा साजरा करायचा निर्णय का घेतला तर आत्ताच आपण नुकतेच कोरोनाला सगळे सामोरे जात असताना असं लक्षात आलं की लोकांना व्हेंटिलेटरची गरज पडली, कृत्रिम ऑक्सिजन घ्यावा लागला. आणि ज्यावेळेस आपण लोकसंख्येची जनजागृती करतोय किंवा जनजागृतीचा एखाद्या त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, पण हे करत असताना लोकांचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आरोग्य सुधारण्यासाठी, दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी किंवा व्हेंटिलेटरवर जाऊच नाही यासाठी काहीतरी योजना केल्या पाहिजेत आणि आपलं हेल्दी जे लाईफ आहे ते चांगलं जगता आलं पाहिजे, म्हणजे निरोगी आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर त्यासाठी निसर्ग जपला पाहिजे. तो जपला तरच आपण हेल्दी राहू शकतो किंवा निरोगी राहू शकतो. फक्त लोकसंख्या जनजागृती करा म्हणजे लोकसंख्या कमी करा असं होत नाही. तर जी लोकसंख्या आहे ती निरोगी कशी राहिली पाहिजे किंवा हेल्दी कशी राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा असेल तो पहिलं निसर्गाला जपलं पाहिजे, त्याच्यावर येणारा ताण कमी केला पाहिजे. आणि जर ऑक्सिजनची लेवल वाढली तर निश्चितच लोकांचं आरोग्य चांगलं सुधारेल, रोग प्रतिकारशक्ती त्यांची वाढेल आणि लोकांना आरोग्य चांगलं भेटलं तर नक्कीच आपली ह्युमन लाईफ चांगली राहील. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की पथनाट्य घेण्यापेक्षा किंवा इतर काही गोष्टी करण्यापेक्षा जर आपण 4 वृक्ष लावले, मुलींना जर तो संदेश दिला की निसर्ग जपा, निसर्ग तुम्हाला जपेल. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही ठरवलं की दुसरं काही न करता आपण ह्यावेळी लोकसंख्या दिन जो आहे तो वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आणि लोकसंख्या दिन असला तरी आपण वृक्षारोपण त्याला करायचं आणि जगाला किंवा आपल्या विद्यार्थिनींना संदेश द्यायचा की आपण जर ह्युमन हेल्थ चांगली ठेवायची असेल
तर आधी निसर्ग जपला पाहिजे आणि निसर्गाची हेल्थ आपण सांभाळली पाहिजे, आणि म्हणून आम्ही आज वृक्षारोपण हा दिन साजरा करायचा ठरवलेला आहे. ओके, सरपंच साहेब तुम्ही यांचं स्वागत केले, आपण त्याच्या मागचं नियोजन सांगितले. आता आपण मस्त चहा आलेला आहे. सगळ्यांच्या वतीने, आमच्या विद्यालयाच्या वतीने, आमच्या प्रिन्सिपलच्या वतीने, आमच्या विद्यार्थिनींच्या वतीने तुम्ही सगळ्यांनी एवढं छान सहकार्य केलं, आणि असं सहकार्य प्रत्येक जर फॉरेस्ट मधील लोक करायला तयार असतील तर मुली घेऊन यायला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा अडचण नाही. म्हणजे आम्ही जास्त उत्साहाने आणखीन सगळ्यांना सांगू की तुम्ही पण जा, तिथली लोक तुम्हाला मदत करतील आणि कुठलीही अडचण येणार नाही. अशी जर तुमच्यासारखी लोक म्हणजे समाजात असतील किंवा जर समजा निसर्गाला मदत करणारे असतील तर निश्चितच पुढच्या काळामध्ये आपण निसर्गाची जी साखळी आहे, बायोडायव्हर्सिटी असेल किंवा परिसंस्था असेल, ती सुधारण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू. आणि आमच्या वतीने युवा पिढी असेल किंवा आमच्यासारखे शिक्षक निश्चितच तुम्हाला साथ देतील आणि आपण सगळे मिळून आपल्या पृथ्वीचं आणि पर्यावरणाचं रक्षण करू, एवढंच मी सांगू इच्छिते. थँक्यू सो मच सगळ्यांनी आम्हाला मदत केली. धन्यवाद. ओके, खूप खूप धन्यवाद. आता मस्त चहाचा आस्वाद घेऊ आपण. थँक्यू. ओके ओके. चहा गोड आहे का? हा, घ्या घ्या घ्या. गेली 40 वर्ष आमच्या गावात सेवागिरी अमृत तुल्य या नावाने यांचं पिढीजात चहाचं दुकान आहे. तर चहा कसा होता? खरं सांगताय का नुसतं? ओके ओके ओके, चालेल. नांगावर महागडी वस्त्रे, सुरकुतलेल्या चेहऱ्यावर केवळ एक निरागस हास्य, आयुष्यभर कष्टाने झिजवलेल्या या हातात पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपती हा आजीचा गौरव का करतायत? कर्नाटकाच्या कोकणपट्ट्यात अंकोला तालुक्यातील तुलसी गौडा यांनी आजपर्यंत लाखो झाडांची रोपटी रुजवून जंगल पुन्हा उभे केले. लिव्हिंग एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखली जाणारी तुलसी झाडांची बोलते. जंगलात कधी, कसे, कुठे आणि नेमके कोणते झाड लावावे याचे एखाद्या पर्यावरण तज्ज्ञालाही मागे टाकेल इतके ज्ञान तिला आहे. कर्नाटकाच्या स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंटने तिच्या ह्याच कौशल्यामुळे तिला अनेक वर्षे वृक्ष लागवडीचे काम दिले. तिने लावलेल्या रोपट्यांची आज हजारो वृक्ष बनले आहेत. जग क्लायमेट चेंजच्या विळख्यात सापडले असताना जल, जंगल आणि जमीन हेच जीवन मानून जग. तुलसी गौड़ा, समाज सेवा, पर्यावरण. नंगे पैर, पारंपरिक धोती, खेत से राष्ट्रपति भवन तक सम्मान पाने का सफर. तुलसी गौड़ा पर्यावरण को लेकर काम करती है. उम्र 77 बरस है. तुझं कुठं आलाय तुम्ही आता? पंधरे. कशात झाड लावलंय? वडाचं झाड का लावू आपण? नाही एक, हा, ऑक्सिजन मिळते आणि आरोग्य चांगलं राहते. झाडे नष्ट केल्याने आयुष्य हे होऊ शकतं, कमी होऊ शकतं. ओके, तिथे का लावू? झाडांनी ऑक्सिजन भेटतं, सावली भेटते, त्यामुळे झाडं लावावी. बर. हे जे वडाचं झाड आहे ना ते जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतं. येस, ग्रेट. आणि त्याचं आपल्याला खूप जास्त फायदे पण आहेत. झाडं लावले तरच आपल्याला पण चांगलं जगता येईल, नाही तर नाही. येस. झाडे लावल्याने आपल्याला फळे, फुले, भाज्या, सावली मिळते. निसर्गाचं एक प्रतिबिंब म्हणजे आपण माणूस आणि निसर्गाशी दोस्ती केली पाहिजे. ग्रेट, खूप छान. मस्त झाड लावलंय. कशाच लावलंय? झाड लावलंय. कशाच लावलंय? वडाचं. ते झाड आपल्याला खूप ऑक्सिजन देतं. बर. काय नाव आहे? तनिष्का मेघश्याम डाळिंबे, राहणार माळेगाव. येस. शाळा? शारदाबाई पवार विद्यालय. येस. दीदी झाड का लावा? कारण आपल्याला ऑक्सिजन मिळतं, यामुळे सावली पण मिळते, त्यामुळे आम्ही झाडं लावले. येस. ऑक्सिजन मिळण्यासाठी झाड लावले. तुझं नाव? वैष्णवी सालगुडी. तुझं? समृद्धी गायकवाड. दीदी तुझं? माझं नाव जान्हवी जितेंद्र कोडलिंगे, मी राहणार माळेगाव. झाड ह्याच्यासाठी लावावं कारण की झाडापासून आपल्याला कंदमुळे भेटतात खाण्यासाठी, आपल्याला वनभोजन करण्यासाठी आनंद सुद्धा भेटतो. त्यामुळे झाड लावणं खूप आवश्यक आहे. ओके. सगळ्या माणसांनी झाडं लावायला पाहिजे. जे तुम्ही केलंय ते सगळ्यांनी करा. सगळ्यांनी करायला पाहिजे. तुम लक्ष्मी भोसले आणि झाड ऑक्सिजन देते.
क्या नाम है आपका? मेरा नाम हुमैरा खान और मैं शारदा नगर कॉलेज में पढ़ती हूँ और जो हम बुक्स पढ़ते हैं वो पेड़ से बनते हैं, इसलिए पेड़ लगाना जरूरी है. तो पेड़ लगाओ पेड़ बचाओ. ओके ओके मस्त. नमस्ते. आता झाड लावले, कशाचं झाड आहे? कशाचं? वडाचं. काय नाव आहे? नाही तुझं नाव? बर. शाळा? शारदाबाई महिला शारदाबाई पवार. बरं आपण झाड का लावावं? दीदी तुझं नाव काय? कोमल उत्तम जाधव. यस. मी शारदानगर मधून आले आहे. बरोबर. माझ्या कॉलेजचं नाव आहे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय. तर आज आम्ही वडाचं झाड लावलं आहे. वडाचं झाड लावल्यानंतर त्याचं पालन पोषण करणं हे पण महत्त्वाचंच आहे. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, तर सगळ्यांनी झाडं लावावं. तुम्ही जे केलंय ते सर्वांनी करा. दीदी तुझं नाव काय? ते सर्वांनी करावं. झाडापासून छान आपल्याला सावली भेटते, फळे भेटतात, फुले भेटतात, त्यामुळे वृक्षारोपण करणे महत्त्वाचं. यस. दीदी तुझं नाव? अंजली अमोल मोरे. माझ्या कॉलेजचं नाव शारदाबाई पवार महिला महाविद्यालय. आम्ही आज वृक्षारोपण करण्यासाठी येथे जमलेलो आहोत आणि आज आम्ही वडाचं झाड लावले. वडाचंच नव्हे तर प्रत्येक झाड लावणं गरजेचं आहे, कारण की झाड हे आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. केवळ आपल्याच नव्हे तर प्रत्येक वन्य प्राण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला झाड लावणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही जे केले ते तुम्ही सर्वांनी करावे अशी माझी अपेक्षा. आणि घरातील जर छान फर्निचर हवं असेल तर त्याला लाकूड झाडापासूनच मिळतं, तर त्यासाठी सुद्धा झाड लावलंच पाहिजे. आणि आपण परत सपोर्टिंगला उभं आहे. आपण लावलंय ना तिकडं? ओके. नमस्ते. नमस्ते. दीदी तुझं नाव काय? निकिता अनिल हुंबे. शाळा? महिला पवार विद्यालयातून आलो. शारदाबाई पवार महाविद्यालय. कशाच झाड लावले? वडाचं. वडाचं झाड का लावा बाळा? झाडापासून ऑक्सिजन येतो. झाडे लावा, झाडे जगवा. ओके. दीदी तुझं नाव? माझं नाव पायल तुषार साळवे. राहणार? शारदानगर महिला महाविद्यालयामधून आलेली आहे. सावित्री बनात. वडाचं झाड लावल्यानंतर वडाचं झाड नाही तर दुसरी झाडं लावली तरी ऑक्सिजन मिळतं. यस. आणि वडाच्या झाडाची सावली पण खूप मिळते, म्हणून आम्ही वडाचं झाड लावायला आलो आहे. ओके. दीदी तुझं नाव काय बाळा? माझं नाव शावनी भाऊसाहेब जाधव. मी शारदाबाई महिला पवार विद्यालयातून आलेले आहे. झाड लावणे ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. सर्वांनी झाडे लावा, झाडे जगवा. येस. ग्रेट. मला तुझं नाव काय? प्रणिता सचिन चव्हाण. येस. शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात आम्ही आलो आहे. सावित्री बनात आज वडाचं झाड लावलेलं आहे. आम्ही लावले तसे सगळ्यांनी लावत आणि तुम्ही इतके छान बोललाय तितकंच झाड छान येईल. ओके. बेस्ट ऑफ लक. थांबा फोटो घेतो फक्त एकदा. हा ओके चालतं. इकडं हे करा, सूर्यप्रकाश इकडून छान आहे. नमस्ते. कुठून आलाय? शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातून आलेलो आहोत. ते पण बारामतीच्या जवळच? हो तिथूनच. बरं. कुठली साईड आहे? आर्ट्स. हा. दीदी आपलं नाव? पायल भंडेलकर. मी पायल नानासू भंडेलकर. यस. राहणार? राहणार मी नारोळीची आहे. बर. कॉलेज कसं आहे तुमचं? खूप छान आमचं कॉलेज आहे. आणि त्या कॉलेजच्या उपक्रमाअंतर्गत इथं झाड लावायला हो आम्ही इथं उपक्रम. कशाचं झाड लावले आज? आम्ही वडाचं झाड लावले. आणि मैत्री किती जण लावले? आम्ही 4 लावले. तुमची मैत्री तितकी घट्ट आहे का? हो. बर. झाड का लावावं? झाड माणसांना सावली देतो, एखाद्या थकलेल्या व्यक्तीला सावली देतो, ऑक्सिजन देतो, घरातल्या फर्निचरसाठी लाकूड देतं, अभ्यासाच्या पुस्तकासाठी कागद देतं, छान छान नक्षी कामासाठी झाड. दीदी तुझं नाव काय? राहणार? बर. झाड लावलंय वडाचं, तर कसं वाटतंय? आता लावलं का परत झाडाला कधी बघायला येणार वेळ मिळाल्याच्या नंतर? नक्की नक्की. आम्ही इकडे येऊ एकत्र येताल? हा. आम्हाला आठवलं आम्ही इथे एक झाड लावलं होतं पंधरेच्या मातीत. हा, पंधरेच्या मातीत आम्ही हे झाड लावलं होतं. आणि नुसतं झाड नाही तर तुमच्या मैत्रीचं एक प्रतीक म्हणून त्या झाडाकडे बघायचं. दीदी तुझं नाव काय? राहणार? मेडत. आणि शाळा शारदानगर. वडाचं झाड लावलंय, खूप एकत्र आलाय मैत्रिणी. कसं वाटतंय निसर्गाच्या? खूप छान वाटतंय. निसर्ग पण छान आहे.
आणि इथली माणसं कशी इथं झाडं लावणारी? त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. यस 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 यस. मला तुझं नाव? अक्षरा. राहणार बारामती, शारदानगर शाळा. वडाचं झाड लावलंय, कसं वाटतंय वडा? खूप छान. असंच इथून पुढच्या काळात झाडं लावायची. झाडे लावा. ओके ग्रेट. काय चाललंय एवढं झाडाला? लयच तुम्ही जपताय यारला का? हा, आलं पाहिजे. लावलेलं झाड जगलंच पाहिजे. येस 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 येस. बर, आपलं नाव? माझं नाव अंबिका शरद दळवी. मी शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातून 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी. आज आम्ही इथे पंधारेमध्ये सावित्री वने इथे आलो आहोत आणि आज आम्ही वडाचं झाड लावलं इथे. आणि झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं, घरातून फर्निचर मिळतं आपल्याला झाडांपासून, आणि आणखीन सावलीसुद्धा मिळते आपल्याला झाडांपासून. आणखीन बऱ्याच गोष्टी असतात त्या आपल्याला झाडांपासून मिळतात. बरोबर आहे. ओके. दीदी तुझं नाव काय? माझं नाव पूजा चौधरी. राहणार? राहणार बारामतीत राहते. उन्हामुळे टेम्परेचर वाढते आणि त्यामुळे झाडे लावायला पाहिजे. यस, त्यासाठी झाडे लावा. यस. दीदी काय म्हणणं आहे? झाडांमुळे ऑक्सिजन भेटतं, झाड आपल्याला सावली देतं. जर आम्ही पुन्हा आलो ना तर या झाड जेवढं वाढलंय ते बघू आधी, आणि आम्ही नक्कीच दुसरीकडं ना जेव्हा आम्ही दुसरीकडे नक्कीच जाऊ तेव्हा आम्ही सांगेन पंधाऱ्याच्या मातीत आम्ही वडाचं झाड लावलं. आणि आमच्या एका मैत्रीचं प्रतीक पंधाऱ्यात वाढतंय. आमच्या मैत्रीचं प्रतीक पंधाऱ्यात वाढतंय. नाव काय तुझं? खरा समृद्धी. राहणार करावा शाळा शारदाबाई. दीदी तुझं नाव काय? राहणार. ठीक आहे. झाड लावलंय, आनंद झालाय ना? ओके, थांबा फोटो घेते. नमस्ते. नमस्कार. ग्रेट. झाडं लावाय आलाय? बरोबर. कोणत्या मॅडम इथं? आमच्या सोबत आमच्या क्लास टीचर भापकर मॅडम, सायकोलॉजीच्या कोकरे मॅडम आहेत. आम्ही नमस्कार, माझं नाव श्रद्धा गजानन गावडे. मी आता 12वी शिकायला आहे व आम्ही शारदाबाई महिला महाविद्यालय इथल्या विद्यार्थिनी आहोत. आज इथे आम्ही सावित्रीबाई बने इथे आम्ही वृक्षारोपण करण्यासाठी आलो आहोत. कशात झाड लावलंय? वडाचं झाड लावलं. वडाच्या झाडामागं पण खूप काही कारणे आहेत जे आम्ही लावले. संस्कृती म्हणजे पूर्वीच्या काळी असं मानलं जात होतं की वडाच्या झाडाला देव म्हणून पूजलं जात होतं, कारण की तिथे स्त्रियांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या पतीसाठी किंवा त्यांच्या पुरुषांसाठी त्यांची दीर्घ आयुष्य व्हावं म्हणून त्यांच्यासाठी ते झाड लावलं जायचं. पण त्याच्या मागं सुद्धा काहीतरी सायंटिफिक रिझन होतं. आपण वडाचं झाड लावतो, वडाच्या झाडापासून आपल्याला जास्त ऑक्सिजन भेटतं. त्या महिला त्याच्यासाठी लावत होत्या की झाडापासून जास्तीत जास्त आपल्याला ऑक्सिजन भेटावं, पण त्यांनी फक्त ती अंधश्रद्धेच्या नावाखाली लावलं. पण सायंटिफिक रिझन त्याचं खरं हेच आहे की आपण हे झाड कशासाठी लावतो. मानवाला जास्तीत जास्त ऑक्सिजन भेटण्यासाठी आपण हे झाड लावतो. आजकाल आपण बघू शकतो जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड सगळीकडे फैललेला आहे. आपण पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जरी गेलो तर तिथं जास्तीत जास्त गाड्यांचा वापर केला जातो. पोल्युशन जास्त आहे. बरोबर. फक्त आपण बघितलं तर खेडेगावातच जास्तीत जास्त झाडे व वृद्ध व्यक्ती जे जुने माणसं आहेत, जुन्या बायका आहेत, त्यांना जास्तीत जास्त झाडांची जाणीव. त्यांना माहिती आहे की ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे. ते जुन्या काळापासून जास्तीत जास्त झाडे लावतात. त्याच्यामुळं त्यांनी चांगलं झाड लावून त्याचं ऑक्सिजन घेऊन त्यांची वय त्यांचं खूप जास्त आयुर्मान राहिलेलं आहे. आयुर्मान जास्त राहिलेलं आहे. आज आपण जर बघितलं माणूस 50च्या आतच जातो बरोबर. तसं आपण केलं नाही पाहिजे. आपण जास्तीत जास्त झाडे लावले पाहिजे. जास्तीत जास्त झाडे लावल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटू शकतं. आणि एवढं होऊन सुद्धा आजकाल माणसांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त झाडे कमी करा. काय माणसांचे विचार असतात, पण समाजामध्ये काही माणसं इतके असतात की त्यांना वृक्ष इतके प्यारे असतात की ते सगळीकडं वृक्ष रोपण लावण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देत राहतात. आणि ह्याच्यासाठी WHO सुद्धा आता घोषित केलेलं आहे की जास्तीत जास्त तुम्ही झाडे लावा. झाडे लावल्याने तुम्हाला चांगलं ऑक्सिजन भेटू शकतं. जर तुम्ही झाडे लावले नाही तर तुम्हाला ऑक्सिजन जास्त चांगलं भेटलं नाही तर तुम्हाला कॅन्सर सारख्या आजार होऊ शकतात किंवा पोल्युशनमुळे तुमचे फुफडे वगैरे खराब होऊ शकतात. त्याच्यामुळं कार्बन डायऑक्साईड आपण रोज नाही म्हणलं तर पुण्या मुंबई सारख्या
शहरामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड घेतो, तसं गावी ठिकाणी आपण आलो तर इथं सगळं स्वच्छ आणि सुंदर शुद्ध ऑक्सिजन. तुम्ही ज्या शाळेतून येता त्या शाळेत झाड आहेत का? खूप झाड आहेत. कोणती शाळा आहे तुमची? शारदाबाई महिला महाविद्यालय. किती झाड आहेत त्या शाळेत? बरेच आहेत. खूप 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 निम्म्याचे जास्त शारदानगर झाडांनीच भरलेले. ग्रेट. बाळा तुझं नाव? माझं नाव ज्ञानेश्वरी बाळा नावे. मी आता 12वीत शिकते. शारदानगर महाविद्यालय पवार. शारदानगरमध्ये खूप झाडे आहेत. झाडाखाली बसल्यावर खूप सावली भारी लागते, आनंद वाटतो. ऑक्सिजन घेण्यासाठी झाडं लावलीच पाहिजेत. हो, लावलीच पाहिजे. माझं म्हणणं झाडे लावा आणि झाडे जगवा, हीच माझी इच्छा आहे. आणि सगळीकडे झाडच पाहिजे. लोकांना वाटतं की झाडं नको, आणि कारण झाडे वाढले की खूप ऑक्सिजन बी असतो. हीच माझी इच्छा आहे. दीदी तुझं नाव? माझं नाव राधिका बाळासाहेब जगताप. मी 12वी शिकते. झाडं इथं आम्ही पांढऱ्याच्या इथं झाडं लावायला आलो आहे. हो, आम्ही वडाचं झाड लावलं आहे. ते आपल्याला खूप ऑक्सिजन देतं, सावली सुद्धा देतं. आपण बसू शकतो सावलीत. परतच्या वेळेस आम्ही आलो की मग नक्कीच पाणी घालायचे आम्हाला. ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस नक्की या. युवा पिढीला एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त झाडे लावा. तुम्हाला झाडे जास्त तुम्ही लावल्याने तुम्ही जास्त ऑक्सिजन घेऊ शकता, किंवा पुढच्या पिढीला तुम्ही जास्त ऑक्सिजनचं महत्त्व देऊ शकता. त्यासाठी झाडे लावा. जास्तीत जास्त झाडे लावा, जास्त झाडे जगवा. ग्रेट. खूप 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 छान बोलला तुम्ही. ओके. ही किती जणांच्यात लावले? 4 का 5 जणी? ओके. नमस्ते. कुठल्या शाळेतून आलाय तुम्ही? शारदाबाई पवार महाविद्यालय. कुठं आलाय? सावित्रीबाई कुठे? पंधरे गावात. मला तुझं नाव काय? कशात झाड लावलंय आज? बर. तुमच्या बरोबर कोणत्या कोणत्या शिक्षक आलेत? आमच्या सोबत भापकर मॅडम आणि कोकरे मॅडम आले आहेत. बर बर. वडाचं झाड लावलंय, कसं वाटतंय? झाड का लावलं पाहिजे वडा? ऑक्सिजनसाठी. आणि झाडं असली तर हिरवळ राहते, किंवा पृथ्वी तलावरती लोकांना आनंददायी हवा, किंवा त्यांना जगण्याचंही वाटतं हिरवळ. बर. उन्हाळ्यात वाढणारं टेम्परेचर कंट्रोल ठेवण्यासाठी झाडं. तुझं नाव? पायल गणपत पाटोळे. यस. तुझं? माहेश्वरी विठ्ठल भालेराव. झाड आपल्याला सावली देतं, फुले देतं, ऑक्सिजन देतं. जर मानवाच्या जीवनात जर काय महत्त्वाचं असेल तर ते फक्त झाड असेल. कारण ऑक्सिजन असेल किंवा झाड असेल तर ऑक्सिजन भेटेल. कारण माणूस त्या ऑक्सिजनवरती जगू शकतो आणि तो जगतो. तर आपण जेवढं होता होईल तेवढं आपण आपल्या शेजारी किंवा आपल्या आसपास जेवढी जागा आहे तिथं आपण छोटं का होईना एक वृक्षारोपण आपण केलं पाहिजे, झाड लावलं पाहिजे व ते जगवलंही पाहिजे. झाड जगवलंही पाहिजे, कारण आपल्याला खूप गरजेचं आहे ते झाड जगवण्यासाठी. थँक्यू. ओके. दीदी तुझं नाव? साक्षी दीपक मुलमुडे. किती जणींच्या झाड लावले? 24 जण. मैत्रीचं एक प्रतीक आहे झाड म्हणजे. झाड का लावावं असं तुला वाटतं? झाड ऑक्सिजन देतं, फळं फुलं, पशु पक्ष्यांना राहण्यासाठी घर देतं, घरातील फर्निचरसाठी लाकूड देतं, अभ्यासाच्या पुस्तकासाठी कागद देतं. प्रत्येक गोष्ट झाडाशिवाय अपूर्ण आहे. त्यासाठी झाड लावलंच पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा. ओके ओके ग्रेट. सगळी झाडं लावत लावत शेवटच्या झाडाकडे आपण आलोय. लास्ट आणि बेस्ट झाड आहे. ऊन लागतंय का? मग ऊन कमी असावं म्हणून काय केलं पाहिजे? उत्तर समोरच आहे. पावसाळ्यात पावसाचं प्रमाण कमी जास्त होते, बरोबर आहे ना? ते कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे? झाडे लावली, जास्तीत झाडे लावले. ठीक आहे. तुझं नाव काय बाळा? नामदास दमयंती दत्तात्रय. शाळा? मी आता 12वी मध्ये शिकते. माझ्या महाविद्यालयाचं नाव शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर. कुठं झाड लावायला आलाय? पंधरे येते सावित्री बन मध्ये. यस. कशात झाड लावलंय? वडाचं झाड लावलंय. कसं वाटतंय मैत्रिणींबरोबर झाड लावलंय? खूप छान वाटतंय, कारण मी पहिलंच झाड लावलेलं आहे. पहिलंच झाड आहे. शाळेत अभ्यास एकत्र करता, आज झाड एकत्र लावताय. एक वेगळं आनंद वाटते ना? ठीक आहे. मला तुझं नाव? अंकिता सोमनाथ बागाव. राहणार? मेडत. आणि शाळा शारदानगर. झाड लावलंय, कसं वाटतंय? तर चांगलं सुद्धा वाटतंय आणि वाईट सुद्धा वाटतंय. का बरं? तर चांगलं वाटतंय की ह्या अगोदर मी कधी झाड लावलं नाही, ही माझं पहिलंच झाड आहे.
आणि वाईट वाटते की झाडांच्या कमीमुळे हे झाड लावावं लागतं. यस यस, दोन गोष्टी, तर त्या दोन गोष्टींना एकत्र करून झाडं लावलं पाहिजे. हो सर. तुमच्या घरी झाडं आहेत का? हो, खूप आहेत. कशाचे आहे? जास्त करून फुलांची, परत जे शेवग्याच्या शेंगांची वगैरे सगळी अशी आहेत. तर शेवग्याच्या शेंग घरचं झाड असेल तर त्याच्यामुळं बिगर केमिकल युक्त शेंगा मिळतात. हो. आणि त्याच्या भाजीची चव कशी असते? खूप सुंदर, आणि आम्ही घरच्याच भाज्या वापरतो. त्यासाठी झाडं लावलीच पाहिजे. यस. तुझं नाव? माझं निकाजी जोशना संशय, आणि मी 12वीमध्ये आहे आता सध्या, आणि कॉलेज हे शारदानगर आहे. अजून हे झाड खूप महत्त्वाचं आहे, आणि झाडं खूप लावली पाहिजे आपण, आणि मानवासाठी झाडे खूप महत्त्वाची आहेत. आणि झाडे आपल्याला ऑक्सिजन वगैरे देते, फळे फुले वगैरे देते झाड. वाढदिवस कसा साजरा करते तुझा तू घरी? केक कापून? आम्ही शाळेत होतो ना, त्यावेळेस आम्हाला शिक्षक सांगायचे की झाडं घेऊन या आणि वाढदिवस साजरा करा. नोटो वगैरे, चॉकलेट वगैरे आणू नका, केक वगैरे काही आणू नका, पण झाडे लावा. झाडे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या शाळेमध्ये पण झाडं खूप लावली जातात, आणि कॉलेजमध्ये पण आमच्या शारदानगर कॉलेजमध्ये पण औषधी झाडे वगैरे खूप जगप्रसिद्ध झाडे इथं लावली जातात आमच्या कॉलेजमध्ये. तुमची शाळा कशासाठी प्रसिद्ध आहे? आमची शाळा हे खूप औषधी वनस्पती अँड झाडे लावण्यासाठी सगळ्यात जास्त झाडांची संख्या असणारी शाळा, सर्वात जास्त झाडांची संख्या यासाठी पण प्रसिद्ध आहे आमचं कॉलेज. आणि शिक्षणाचा दर्जा कसा आहे तुमच्या कॉलेजचा? उच्चतम म्हणावं लागेल. सर्वोत्तम. ग्रेट. थँक्यू. तुझं बाळा नाव? अमृता रमेश धनाने. शेवटचं झाड तुमच्या हस्ते झाड लावलंय, चेहऱ्यावर खूप आनंद आहे. कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. मी पण पहिल्यांदा झाड लावले. मी याच्या आधी घरी पण कधी झाड नाही लावलं, आणि आज संधी मिळाली आहे. येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा झाड लावायचं. वाढदिवसाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर एखादं झाड द्यायचं. जिथं शक्य असेल तिथं सुकलेलं झाड असेल तर तिथं बादलीभर पाणी ओतायचं. तुमच्या सगळ्या टीमला आमच्या पंधरे ग्रामविकास मंचाकडून खूप शुभेच्छा. तुमच्या मैत्रीचं प्रतीक हित या. झाडाकडे बघा, लक्षात ठेवा, कधी वेळ मिळाला तर अवश्य भेट द्यायला. ओके. बर, सावित्री पण कसं वाटलं? झाडं लावली प्रॉपर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे चाललेलो आहे. शेवट झाडाच्या बाबतीत थोडा आमच्या मनात काय भावना आहे ते आमच्या वतीने राजेंद्र जगताप सांगतील. जय हिंद, जय शिवराय सर्वांना. आज या ठिकाणी बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट म्हणजे तुमचं शारदानगरच्या आर्ट फॅकल्टीच्या मुली इथं आलेल्या आहेत. सर्वांचं मी प्रथमतः पंधरे ग्रामविकास मंचाकडून अभिनंदन करतो. तुम्ही या ठिकाणी आला. आमची कन्सेप्ट अशी होती की पंधरे ग्रामविकास मंच हे पंधरेचे ग्रामीण आमच्या मुलांना, युवकांना पडलेलं एक सुंदर स्वप्न ते आम्ही साक्षात आणण्यासाठी साधारण 15,000 ते 20,000 झाडं इथं लावलेली आहेत. ते पूर्ण पंधरे आणि हितमध्ये. आता आम्ही सावित्रीबन म्हणून एक वेगळं इथं डेव्हलप केलं. तिथं भरपूर पर्यटक येतात, कॉलेज येतात. सांगायचं एवढंच आहे की प्रत्येक हितली जी मुलगी आहे ती पुढच्या भारत देशाची सुजाण नागरिक आहे. बरोबर आहे? आपण घेतो भारत माझा देश आहे, हे सगळे तुम्हाला माहितीच आहे. त्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. पंधरे ग्रामविकास मंच असेल, जय हिंद फाउंडेशन असेल, अशा माध्यमात आम्ही झाडांसाठी, सैनिकांसाठी काम करतो. या ठिकाणी तुम्हाला एवढंच मी सांगेल की झाड आहे तर आपण आहोत. कोरोना काळ आठवला असेल तर किती वाईट अवस्था, ऑक्सिजन वाचून बघा किती जण गेली. त्यानंतर ऑक्सिजन आपण नसेल तर तुम्हाला एक लहान उदाहरण देईल. जर एखादं बाळ जन्मलं, त्याला जर ऑक्सिजन नाही मिळाला तर तुम्हाला अजून माहीत नाही आहे की 10 वर्षाचा मुलगा झाला तर 5 वर्षाची मुवमेंट असते त्या मुलाची असते. केवळ फक्त ऑक्सिजन थोडा वेळ न मिळाल्यामुळं इथपासून हे असतं. तर तुम्ही पण प्रत्येकाने एकाने ठरवा की आयुष्यात येऊन एक तरी झाड लावीन आणि वाढवीन. या ठिकाणी एवढंच सांगेल. आणि प्रत्येकांना म्हणजे तुम्ही जसं शारदानगरला खूप झाडं लावलेत त्याची पण आम्हाला कायम प्रेरणा आहे. तिथलं तुम्ही काढलेलं वडाचं झाड अजूनही आमच्या पंधरेतील मशानभूमीमध्ये आम्ही जपलेलं आहे, रिप्लांटेशन केलंय, ते अजूनही आलेलं आहे. आणि राजूदादा, मी विशेषतः सांगतील तुमच्या अध्यक्ष राजूदादा असतील, सुनंदा वहिनी असतील, यांनी पण झाडाकडे खूप लक्ष दिलेलं आहे. आणि तेच जर आपण बघितलं बारामती जे आपण हे भरवतो कृषी प्रदर्शन, हे भारतातलं 1 नंबरचं दूर देशातलं भरवतो. त्याबद्दलही मी दादांचं, वहिनींचं अभिनंदन करतो. त्या ठिकाणी
सरते शेवटी आलेलं स्वागत आपण केलं तर सरपंच साहेब, आता जाताना आभार आहे. आभार आम्ही मानणार. सर्वप्रथम तुम्ही एवढं छान सहकार्य केलं. तुमचा पंधराचा ग्राम विकास मंच असेल किंवा जय हिंद फाउंडेशन असेल, त्या दोघांच्या योगदानातून किंवा संयुक्त विद्यमानातून तुम्ही एवढं छान हे सावित्रीबन उभारलेलं आहे. सगळ्यांना, तरुणांना असेल, तरुणींना असेल, विद्यार्थिनींना असेल किंवा युवकांना आणि वृद्धांना सगळ्यांनाच प्रेरणा देण्यासाठी खूप छान काम करताय. असंच काम करत राहा. आमची संस्था ही जी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आहे, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आहे, शेतीच्या क्षेत्रात खूप मोठं त्याचं योगदान आहे आणि तेही झाडाच्या बाबतीत आणि निसर्गाच्या बाबतीत आग्रही आहेत आणि म्हणून त्यांनीही आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या विद्यार्थिनींनाही यायचं होतं, या ठिकाणी वृक्षारोपण करायचं होतं आणि असंच आपण सगळे मिळून, आम्ही एकटं कोणीच करू शकत नाही, तर सगळे मिळून आपण एकत्र येऊ आणि आपला जो भारत आहे तो हरित भारत कसा होईल या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या सहकार्यातून हरित भारताकडे आपण वाटचाल करूयात आणि सगळ्या युवकांना, विद्यार्थिनींना आणि सर्वांनाच आमच्या विद्यालयाच्या वतीने किंवा या मंचाच्या वतीने मी सांगू इच्छिते की सर्वांनी निसर्गाचा एक भाग व्हा, निसर्ग जपाल, तर तुमचं आयुष्यही तितकंच आनंदी आणि तितकंच आरोग्यदायी आणि तुमचं आयुर्मान जास्त वाढणार आहे. म्हणून सर्वांनी काय करा की सर्वच विद्यार्थिनींना सांगते की तुम्हाला जगायचं असेल तर सर्वांनी काय करा की एक झाड तर लावलंच पाहिजे, पण निसर्ग जपला तर तुमचं आयुष्य जपलं जाईल आणि तुम्ही तितक्याच आरोग्यदायी आणि जास्त दिवस आनंददायी जगाल. म्हणून निसर्ग जपा आणि जगाला तसा संदेश द्या. थँक्यू. ओके, धन्यवाद.